सोडणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे। तर पुन्हा एकदा आपण ही ईस्टर्न फ्रीवेवरची मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी पाहत आहोत। मराठा बांधवांच्या गाड्या या ठिकाणी पार्क देखील करण्यात आलेल्या आहेत। तसंच या गाड्यांची मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे। एक पूर्ण लेन जी आहे ती या गाड्यांसाठीच या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाहतूक कोंडी देखील झाली। वाहनं पार्क करण्यासाठी म्हणून कोणतीही जागा देण्यात आली नाही, त्यामुळे पुलाच्या खाली देखील इथे गाड्या पार्क करण्यात आलेल्या आहेत। तर अनेक गाड्या अशा राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या या गाड्या या ईस्टर्न एक्सप्रेस वेवर सध्या फ्रीवेवर येथे अडकून पडलेल्या पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय ईस्टर्न फ्रीवेवरची। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही वाहनं जी आहे ती सर्व मराठा आंदोलकांची लागलेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर हे आमरण उपोषण होतं। तर आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडे। विजय, आज दुपारपासून ही दृश्य आपण इथे पाहतो, यामध्ये आणखी काही फरक पडलेला आहे का? आता पुन्हा एकदा या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली। निखिला, निश्चितच सकाळपासून जे आहे हे आंदोलनकर्ते महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी आलेले आहेत। आणि आपण जर बघितला तर सध्या TV9च्या प्रेक्षकांसाठी आपण ईस्टर्न फ्रीवेचा जो टॉप अँगल जो आहे हा आपण दाखवतोय। आपल्याला समोर जर दृश्य बघितलं तर पूर्ण बाजूनी आपल्याला सगळी ट्रॅफिक ही जाम झालेली दिसते। मुंबईला जाणाऱ्या लेनवरती ज्या मराठा आंदोलकांच्या गाड्या ज्या आहेत त्या स्थान मांडून बसलेल्या आहेत। आणि आता मुंबईच्या बाहेर जाणारी जी नवी मुंबई वाशी या साईडला जाणारी जी ट्रॅफिक आहे ती आपल्याला पूर्ण ठप्प असताना आपल्याला दिसते। अतिशय धीम्या गतीनं ही जी वाहतूक जी आहे ही या ठिकाणावरून जात असताना आपल्याला दिसत आहे। मी निश्चितच माझ्या कॅमेरामॅन गणेशला सांगेल की गणेश, आपण दुसरा एक अँगल त्यांना दाखवूया, कारण ही जी ट्रॅफिक आहे ही ट्रॅफिक अशाच पद्धतीनं आपण दुसऱ्या, कारण आता जी ही आपण ट्रॅफिक बघतोय ही 15व्या मजल्यावर ही ट्रॅफिक बघतोय। आता निश्चितच समोरचं दृश्य बघा आपण, ही पूर्ण नजर जाईल तिथपर्यंत ही जी वाहतूक कोंडी जी आहे ही आपल्याला दिसते। कारण हा जो मुख्य ईस्टर्न एक्सप्रेस वे आहे आणि या ईस्टर्न या फ्रीवेवरती ही जी अशा पद्धतीची वाहतूक कोंडी जी आहे। नक्कीच विजय, आपण पाहतो इथे ईस्टर्न फ्रीवेवर सध्या वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे। 2 लेन ज्या आहेत त्या फक्त मराठा बांधवांच्या या गाड्यांसाठी देखील राखून ठेवण्यात आलेल्या होत्या। तर सध्या ही फ्रीवेवरची मोठ्या प्रमाणामधली वाहतूक कोंडी आपण इथे पाहतो। इथे उतरून पुढे चालत जा असं आवाहन देखील